सोबत एकत्रित सभेसंदर्भात केवळ चर्चा झाली आहे। दोन्ही पक्षांकडनं आघाडी करून देखील वंचितकडनं त्यांची स्वतंत्र सभा आणि उमेदवारांचा प्रचारही करण्यात आलाय। मात्र काँग्रेसचे उमेदवार अजूनही सभेच्या प्रतीक्षेतच आहेत। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आता उद्याचा शेवटचा दिवस आहे। मात्र इतक्या दिवसात मुंबई काँग्रेसची एकही जाहीर सभा घेतलीच गेली नाहीये आणि यावरून पुन्हा एकदा वर्षा गायकवाड यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडनं। जुई, काय नेमकं म्हणणं आहे काँग्रेसचं या संदर्भात? का सभा घेतली गेली नाहीये? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार उद्या थंडावणार आहे। सगळ्या प्रचार तोफा उद्या शांत होणार आहे। सगळ्याच राजकीय पक्ष आहेत त्यांच्या सभा या पार पडल्या आहेत। मात्र अजूनही मुंबई काँग्रेसची एकही जाहीर सभा झालेली नाही। इतर जे नेते आहेत इतर महापालिकांमध्ये प्रचार करत आहेत, सभा घेत आहेत। म्हणजे कोल्हापूर असेल नागपूर आहे, इतर ठिकाणी सर्व नेते वरिष्ठ प्रचार करत आहेत, परंतु मुंबईत एकही सभा घेण्यात आलेली नाही। वंचित आणि काँग्रेसची आघाडी आहे। वंचितने आपला प्रचार आणि आपल्या सभा मुंबईत घेतल्या आहेत, परंतु काँग्रेस जे त्यांच्यासोबत आघाडी करत आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचा मात्र प्रचार अजूनही झाला नाही। केवळ शाब्दिक दोघांमध्ये ही बातचीत झाली होती की आपण एकत्र सभा घेऊया, परंतु ते सत्यात उतरलेलं नाही। त्यामुळे वारंवार वर्षा गायकवाड यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। तो खरं तर आता पुन्हा एकदा त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय की वर्षा गायकवाड नेमकं काय करत आहेत, कारण का सगळेच उमेदवार प्रतीक्षा करत आहेत की आपल्यासाठी एक जाहीर सभा कधी होणार। केवळ शाखा भेटी घेतल्या जात आहे, मात्र एकही जाहीर सभा नाहीये। त्यामुळे निश्चितच उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये देखील नाराजीचा सूर दिसून येतोय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई। तुर्तास बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा NDTV मराठी।